जयशंकर मित्रांनो, मी मोर्या सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. थंबनेल आणि टायटल पाहून तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल की मोर्या भावचा आजचा नक्की विषय काय आहे आणि कोणत्या विषयावरती बोलणार आहे ते. तरी पण सांगतो मित्रांनो, तुम्ही थंबनेलला फोटो पाहिलाच असेल. बकासूर मथुर सर्जा यांचा फोटो थंबनेलला आहे आणि टायटल पाहून तुम्ही सगळ्यांनी क्लिक केला असेल की भावाचा नक्की आजचा विषय काय आहे. चला बघू तरी. भाव काहीतरी युनिक बनवत असतो, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी, म्हणून तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ पाहत असतात. तर भावांनो, आजचा विषय काय आहे माहिती आहे का, की फलटण तालुक्यातील एकमेव गाव आहे बरड, जिथं कधीच बैलगाडा शर्यत क्षेत्रातील मैदानावरती नाही कुठलीच वरड. तर मित्रांनो, ह्या वाक्याचा अर्थ काय आहे माहिती आहे का, की बरड गावामध्ये एका वर्षातच बैलगाडा शर्यतीचे 6 मैदानाचं नियोजन झालं. त्यातील 4 मैदानं पारदर्शक पद्धतीने पार पडले मित्रांनो, आणि 2 मैदानं पेंडिंगला आहेत मित्रांनो. आणि आता तुम्ही सगळेजण म्हटलं असाल की थंबनेलला तर फोटो टाकला आणि हा वेगळंच काय बोलतोय. तर थंबनेलला जो फोटो टाकला आहे त्या विषयावरती पण भावांना बोलणार आहे, जरा थंड घ्या. तर विषय काय आहे मित्रांनो, की आमच्या गावातील बैलगाडा प्रेमींचं म्हणणं आहे की गावात आपण जी मैदानं भरवतोय त्या मैदानावर बकासूर, मथुर, सर्जा, सुंदर भारत सारखी टॉपची बैल त्या ठिकाणी आमच्या पण गावात बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती येऊन मैदानं रंगत व्हावीत. त्यासाठी खरं तर आम्ही मैदानं भरवतो. आणि दुसरा मुद्दा असा की गावातील जे सर्वसामान्य गाडा मालक आहेत, ज्यांच्या खिशाला परवडत नाही की लांबच्या मैदानावरती जायचं, कारण की सगळीच जण काय श्रीमंत नाहीत की महाराष्ट्रात जिथं कुठं मैदानं असतील तिथपर्यंत आपली बैल घेऊन जाण्याची सगळ्यांचीच परिस्थिती नाही मित्रांनो. म्हणून तर गावामध्ये मैदानं भरवण्याचा खरं तर हा उद्देश आहे मित्रांनो. आणि खूप छान वाटतंय की सर्वसामान्य गाडा मालकांना पण कुठंतरी भारी वाटतंय की चला आपल्या जवळपासच्या अंतरावरती बैलगाडा शर्यतीची मैदानं भरतात, तिथं आपली बैल शर्यतीसाठी घेऊन जावं म्हणून. तर मित्रांनो, एका वर्षात 6 मैदानाचं नियोजन म्हणजे बरड म्हणजे मिनी पेडगावचंच फाटी मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं का? तर फाटी पण एक नंबर आहे मित्रांनो. आणि भरपूर असे त्या ठिकाणी शर्यतीसाठी बैल येत असतात. बकासूर पण शर्यतीसाठी बरडला आता 2-3 वेळा मित्रांनो. खूप छान वाटतं की आमचं काळीज बकासूर पण त्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती सलामी देत आहे म्हणून. पण मनाला एक वाईट वाटतं की आत्तापर्यंत जेवढी मैदानं भरली तेवढ्या मैदानावरती राहुलभाई पाटील यांचा मथुर कुठल्याच मैदानावरती आला नाही. एका तरी मैदानावरती राहुलभाईंनी यायला पाहिजे. खरंच खूप छान वाटेल राहुलभाई आमच्या मैदानावरती आले तरी. तर मित्रांनो, आता बघा 2 मैदानं पेंडिंगला आहेत. नक्की विषय काय माहिती आहे का? पहिलं मैदान आहे बघा 4/12/2024ला, तर ते मैदान आहे गोखळीकरांचं. आणि त्याच महिन्यात दुसरं मैदान आहे मित्रांनो 8/12/2024, ते मैदान आहे बरडकरांचं. दोन्ही पण मैदान एक आदत एक बैलचंच मैदान आहे मित्रांनो हे. आणि दोन्ही पण मैदानाचं नियोजन कडक आहे आणि दोन्ही मैदानं एकाच फाटीवरती आहेत मित्रांनो. फक्त एक गोखळीकरांचं, दुसरं बरडकरांचं. पण गोखळीकरांचं पण मैदान बरडच्याच फाटीवरती आहे मित्रांनो. त्याच्यामुळं खूप छान वाटणार आहे प्रेक्षक वर्गाला पण बघायला. तर आता मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. ते तुम्ही फक्त मनापासून ऐका, एवढीच माझी अपेक्षा मित्रांनो. सद्गुरू शांतीदास महाराज केसरी पर्व पहिले, एक आदत एक बैल, बुधवार दिनांक 4/12/2024 रोजी, मौजे शांतीदास नगर गोखळी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. प्रवेश फी आहे फक्त 1000 रुपये मित्रांनो. पहिलं बक्षीस आहे 1,01,000, दुसरं बक्षीस आहे 75,000 रुपये, तिसरं बक्षीस आहे मित्रांनो 51,000 रुपये, चौथं बक्षीस आहे 31,000 रुपये, पाचवं बक्षीस आहे 51,000 रुपये, सहावं बक्षीस आहे मित्रांनो 15,000 रुपये आणि सातवं बक्षीस आहे 11,000 रुपये. असं हे बक्षिसाचं स्वरूप आहे. हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या नियमानुसारच पार पडणार आहे मित्रांनो. आणि मैदान अतिशय जंगी असं होणार आहे मित्रांनो. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे बैलगाडा शर्यत प्रेमी असतील किंवा गाडा मालक असतील त्या सर्वांनी खरं तर या मैदानासाठी सपोर्ट करा आणि आपली शर्यतीची बैल त्या ठिकाणी मैदानासाठी घेऊन या मित्रांनो. खरं तर मैदानाची जी फाटी आहे ना ती सेम टू सेम पेडगावच्या
फाटीसारखीच आहे मित्रांनो. इथं पण डोंगर आहे ते, फक्त पेडगावसारखे फाटीच्या तिथं मोठे डोंगर आहेत. तसं वातावरण नाही, पण मिनी पेडगावसारखं सेम टू सेम वातावरण आहे मित्रांनो. आयोजक सद्गुरू शांतीदास महाराज यात्रा कमिटी, खरं तर त्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही बैलगाडा शर्यतीचं पहिलंच मैदान भरवताय म्हणून, आणि ते पण आमच्या गावात बरड या गावामध्ये. तुमचं खरं तर मनापासून आभार मानतो मी. पत्ता बरड, नवीन फाटी, पालखी मैदाना शेजारी. श्री खंडोबा यात्रेनिमित्त आदत एक बैलचं मैदान आहे मित्रांनो. बरड नवीन फाटी पालखी मैदाना शेजारीच. 8/12/2024 म्हणजे चार दिवसाचा फरक आहे मित्रांनो. गोकळीकरांचं मैदान झालं की बरडकरांचं मैदान आहे मित्रांनो. बक्षिसाची जी रक्कम आहे ती दोन्ही मैदानाची सेम टू सेमच रक्कम आहे मित्रांनो. आणि ही जी दोन्ही मैदान आहे त्या आदतचे मैदानं, ही मैदानं एकाच फाटीवरती होणार आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं खरं तर खूप छान वाटणार आहे प्रेक्षकांना पण बघायला. आणि खरं तर कुठंतरी आम्हाला पण भारी वाटत असतं की फलटण तालुक्यामधील गावाचं नाव आहे बरड, जिथं कधीच नाही कुठली बैलगाडा शर्यतीची वरड मित्रांनो. ह्या वाक्याचा नक्की अर्थ काय आहे ना, ते एकदा तुम्ही मनापासून मैदानावरती भेट द्या, मग तुम्हाला कळेल नक्की या वाक्याच्या पाठीमागचा अर्थ काय आहे. कारण की आत्तापर्यंत जेवढी मैदानं झाली ना, तेवढी सगळी मैदानं पारदर्शक पद्धतीनेच पार पडली मित्रांनो. जयशंकर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.